सर्वप्रथम खरोखर मी लक्षवेधचं मनापासून अभिनंदन करतो की एक इतिहास निर्माण करणारं काम आपण करत आहात. असं काम याच्या आधी कधी झालेलं नाही आहे. म्हणजे व्हावं याच्यानंतरही पण आपण इतिहास निर्माण करत आहात. हजारो लोकांना आपण जी प्रेरणा देत आहात ती खरोखर अभिनंदनीय आहे. मी पाहिलं लोक छोट्या छोट्या ठिकाणी अडकलेले असतात, बारीक बारीक ठिकाणी अडकले असतात. मला एकाने विचारलं की माझ्या वडिलांचा उद्योग आहे, मी नोकरी करू का उद्योग करू. अशा बारीक बारीक ठिकाणी अडकलेले असतात. भीती अनेकांच्या मनात असते, तिथे अडकलेले असतात, पैशाच्या ठिकाणी अडकलेले असतात. आणि जराशी त्याला जरी कोणीतरी खेचण्याची प्रवृत्ती किंवा हात दिला तरी तो सुखावतो आणि त्याचं आयुष्य उभं होतं. मित्र, उद्योजक होणे म्हणजे काय? तर उद्योजक होणे म्हणजे वी आर नॉट जॉब सीकर्स, वी आर जॉब गिवर्स. आपण रोजगार देणारे होतो, रोजगार मागणारे आपण होत नाही. देणारे आणि मागणारे याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. आणि म्हणून उद्योजक म्हणजे देणारा आणि आपण काहीतरी देऊ शकतो आहे. ॲडम स्मिथ, ज्याला फाउंडर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स, त्याने असं म्हटलेलं आहे की हू इज द एंटरप्रिन्युअर, हू इज द बिझनेसमॅन, की जो नेशन वेल्थ क्रिएट करतो, देशाची संपत्ती निर्माण करणारा म्हणजे उद्योजक, म्हणजे बिझनेसमॅन. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की बिईंग ए बिझनेसमॅन आपली छाती गर्वाने फुगली पाहिजे आणि आपल्याला स्वतःबद्दल अभिमान वाटला पाहिजे की येस, मी देशाची संपत्ती निर्माण करण्यामध्ये सहभागी होतो आहे. मला छोटा का होईना, छोटासा का होईना, पण माझा सहभाग देशाची संपत्ती निर्माण करण्यामध्ये आहे. क्रिएटिंग वेल्थ ऑफ द नेशन. मित्र, दोनच लोक देशाची संपत्ती निर्माण करतात, एक शेतकरी आणि दुसरा उद्योजक. बाकी सगळे टेकर्स आहेत, दे आर नॉट गिवर्स. सर्व्हिस इंडस्ट्री असेल पण निर्मिती नाही आहे. म्हणजे अनेक उद्योजक जे आहेत ते निर्माण करणारे आहेत आणि म्हणून क्रिएटर ऑफ वेल्थ ऑफ द नेशन्स आपण आहोत. काही गोष्टी ज्या ठिकाणी माणसं अडकलेले असतात असं मला जाणवलं गेल्या 20-25 वर्षामध्ये, की शिक्षणाच्या ठिकाणी अडकलेले असतात, भाषेच्या ठिकाणी अडकलेले असतात. अरे, मला इंग्रजी येत नाही, मग मी उद्योग कसा करणार, मी कन्व्हिन्स कसं करणार समोरच्या माणसाला. काही खेड्यापाड्यातून आलेले असतात, बुजरेपणा असतो, तिथे अडकलेले असतात. काही जातीपातीमध्ये अडकलेले असतात आणि मॅक्सिमम लोक पैशाच्या ठिकाणी अडकलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की माझ्या वाडवडिलांनी काही मोठी इस्टेट पाठी सोडली नाही की मी कसा उद्योग करणार. आणि म्हणून मला हे पुस्तक लिहिण्याची खरं प्रेरणा झाली की मी जेव्हा धीरूभाई अंबानीचं पुस्तक वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की धीरूभाई अंबानीचे वडील स्कूल टीचर होते. धीरूभाई अंबानीच्या वडिलांनी काही मोठी इस्टेट पाठी सोडली होती म्हणून धीरूभाई अंबानी उद्योजक झाले असं नाही आहे. धीरूभाई अंबानीमध्ये ते वेड होतं, ती जिद्द होती, ती आतमध्ये एक आवाज होता जो बाहेर येत होता की येस, आय वॉन्ट टू क्रिएट, कर लो दुनिया मुठ्ठी में. म्हणजे ही एक जिद्द आहे, हा एक आतला आवाज आहे आणि हा आवाज त्या माणसाला मोठं करत होता. आणि म्हणून मी ते पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला की उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. माझ्या असं लक्षात आलं, अनेकांचे चरित्र मी वाचले की त्याच्यातून असं लक्षात आलं की उद्योग करायला पैशाची गरज नाही, उद्योग करायला वृत्ती पाहिजे, ॲटिट्यूड पाहिजे, जिगर पाहिजे, आतमधून ती आली पाहिजे. आणि पैसा कुठला, तर पैसा हा दुसऱ्यांचा, आणि दुसऱ्यांचा पैसा कुठे, तर हा इतरत्र सगळीकडे उपलब्ध आहे. आपण सोडून जो इतरत्र पैसा आहे तो सगळा दुसऱ्यांचा पैसा आहे. मग तो शेअर मार्केटचा पैसा असेल, बँकांचा पैसा असेल, इन्व्हेस्टर्सचा पैसा असेल, नातेवाईकांचा असेल, मित्रमंडळींचा असेल, कलिगचा असेल, कोणाचाही असेल, आपण सोडून आणि हा पैसा म्हणजे मल्टिप्लाय करणाऱ्याची वाट पाहतो आहे.
की कोण माझा पैसा मल्टिप्लाय करून देतं. लोक बँकेपुढे डिपॉझिटची लाईन लावून बसतात. म्हणजे 6% 7% इंटरेस्ट मिळतो. त्याला जर 10% आणि 12% देणारा कोणी मिळाला तर त्याच्या दारापुढे लाईन लागेल. हा पैसा वाट पाहतो आहे. अनेकांकडे पैसा एवढा आहे की त्याचं काय करावं हे त्यांना समजत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते इन्व्हेस्टमेंट बँकेकडे जातात आणि इन्व्हेस्टमेंट बँक त्यांना इन्व्हेस्टमेंट कशी करावी, कुठे करावी याचं मार्गदर्शन करतं. आणि त्याच्यातून मिळतं काय, तर 8%च्या ऐवजी 10% मिळतात. पण हा पैसा उद्योगाकडे वळवणं हे स्किल आहे, हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य अंगी बाणवण्यासाठी हा एक पुस्तकाचा माझा प्रयत्न होता की उद्योगासाठी पैसा हा अनेक ठिकाणी उपलब्ध असतो. पण असंच तुम्ही विश केलं आणि हा पैसा माझ्याकडे यायला पाहिजे असं जर म्हटलं तर हा पैसा तुमच्याकडे येत नाही. यू हॅव टू क्रिएट कॉन्फिडन्स, यू हॅव टू क्रिएट ऑनेस्टी, यू हॅव टू क्रिएट व्हॅल्यू. समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की याच्याकडे पैसा दिला तर माझा सेफ आहे. बँकेत का जातो माणूस, कारण बँकेत त्याला सेफ्टी दिसते, सिक्युरिटी दिसते. तुमच्याकडे केव्हा येईल, जेव्हा तुमच्याकडे सेफ्टी सिक्युरिटी आहे असं वाटेल, तेव्हा तो पैसा ऑटोमॅटिक तुमच्याकडे येईल. तुम्हाला त्याच्या मागे जाण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून ही एक गोष्ट बिझनेसमॅनने कायम लक्षात ठेवली पाहिजे की प्रामाणिकपणाने उद्योग करता येतो आणि यावर आपला विश्वास असला पाहिजे. म्हणजे चोऱ्या माऱ्या कराव्या लागतात तरच उद्योग करता येतो, तरच बिझनेस करता येतो, तगडी मारावी लागते, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावी लागते, ही नेसेसिटी नाही. ह्या सगळ्या पळवाट्या आहेत, हे सगळे शॉर्टकट्स आहेत. आणि ऑल शॉर्टकट्स विल कट यू शॉर्ट, नथिंग एल्स. आणि म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणाने बिझनेस करता येतो याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. काही गोष्टी बिझनेसमॅनने उमेदीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नेव्हर से नो. अरे हे मला जमणार नाही, हे माझ्या स्कोपमध्ये नाही आहे, हे आमच्या प्रॉडक्टमध्ये नाही आहे, हे आम्ही करू शकणार नाही. नेव्हर से नो. कशालाही नाही म्हणण्याची आवश्यकता नाही. यू ॲक्वायर दॅट स्किल, ॲक्वायर दॅट प्रॉडक्ट, अरेंज दॅट थिंग, सर्विस, काही असेल तरी नाही म्हणू नका. म्हणजे नाही म्हटलं की तुमचा बिझनेस गेला. म्हणजे एका गोष्टीसाठी तुम्ही होकार दिला की एक बिझनेस लाईन तुमची डेव्हलप होणं सुरू होते. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं आवश्यक आहे, आपल्या मराठी माणसांना ती अधिक आवश्यक आहे. आणि ती म्हणजे ज्या गोष्टीला पैसे लागत नाहीत ती गोष्ट आपण करायला शिकली पाहिजे. तिथे आपण खूप कंजूशी करतो. फॉर एक्झाम्पल, सॉरी, थँक्यू हे म्हणायला आपल्याला खूप कष्ट होतात. सहजासहजी आपण म्हणत नाही आहे. पण एक माणूस माझ्याकडे आला, काहीतरी अडचणी होत्या. तो म्हणाला की साहब मुझे माफ़ कर देना, मेरे से गलती तो हो गई है लेकिन संभालो, पीठ पर मारो, पेट पर मत मारो. तो 4 वेळा आला, 10 वेळा आला, 15 वेळा आला. पण प्रत्येक वेळा नम्रतेने, सौजन्याने वाकून, त्याला माहिती आहे की माझा पैसा इथे अडकलेला आहे, मी भांडून माझा पैसा मिळू शकत नाही. आपला माणूस काय करतो, काय समजतो काय तू स्वतःला, मी पाहून घेईन तुला, तू कोण. आणि ह्या इगोच्या गोष्टीमध्ये गेलो आपण की आपण तिथे अडकलो. आपला पैसा अडकलेला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि पैसा काढण्यासाठी जे काय लागेल ते करण्याची तयारी असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण ज्या गोष्टीला पैसे लागत नाहीत त्या गोष्टी करत राहिल्या पाहिजेत. त्या गोष्टीच आपण करत नाही, तिथेच आपण अडतो, आपण वाकायला अडतो. आपण शिकलो आहे, पारंपरिक पिढ्यानुपिढ्या शिकलो आहे, मोडेन पण वाकणार नाही. अरे कशाला, काय गरज काय आहे, वाका ना. तुमचा फायदा जर होत असेल तर कशाला मोडता, मोडण्याची आवश्यकता नाही आहे. आणि आणखी कुठे अडकलेले असतात तर एक भीती असते, फिअर माणसामध्ये असते. आणि फिअर कशाची असते तर मॅक्सिमम फिअर ही फेल्युअरची असते, इमेज लॉसची असते. फायनान्शियल लॉस हा नंतर येतो, इमेज लॉस हा पहिले येतो. आणि त्याला असं वाटतं की लोक काय म्हणतील, म्हणजे माझी नाचक्की होईल, माझी बदनामी होईल, माझी काही प्रतिष्ठा जी आहे ती राहणार नाही.
अशी फिअर त्याच्या मनामध्ये असते. ही फिअर आपण मित्र घालवली पाहिजे. ही फिअर घालवण्याची आवश्यकता आहे. ही फिअर फक्त आपली सायकोलॉजी आहे. हे पब्लिकमध्ये नसते, ही आपल्यामध्येच असते. आपली इमेज आपणच क्रिएट करतो आणि आपणच घालवतो, आपणच बनवतो. लोकांना काही कुठे वेळ नाही आहे इतकं तुमच्याकडे लक्ष देण्याची. आपली पॅन्ट फाटली तर आपल्यालाच कळत असते, ती दुसऱ्यांना कळत नसते. आपलंच लक्ष त्याच्यावर असते की अरे पॅन्ट फाटलेली आहे. कोणाला काही इतका वेळही नाही आहे, इतकी गरजही नाही, इतकी आवश्यकताही नाही, कोणी बॉदरही करत नाही. आपणच कॉन्शियस होतो आणि आपल्या ॲक्शन्समध्ये त्याचा परिणाम होतो. मी पाहिलं आहे बिझनेसमध्ये तुम्हाला काय पाहिजे की तुमची जी इमेज आहे हे तुम्हालाच क्रिएट करावी लागते आणि त्या इमेजवर बिझनेस आहे. मला एका माणसाने विचारलं, एकाला मी विचारलं की बिग बाजारमध्ये भाज्या ज्या आहेत त्या स्वस्त आहेत की महाग आहेत भाजी मार्केटपेक्षा? तर तो म्हणाला स्वस्त आहेत, एअर कंडिशनमध्ये आहेत पण तरी स्वस्त आहेत. म्हटलं तू गेला आहे का भाजी आणायला बिग बाजारमध्ये कधी? तो म्हणाला नाही गेलो. पण तुला कसं माहिती? नाही मी ऐकलेलं आहे. त्याने ऐकलेलं आहे, तो गेलेला नाही आहे भाजी आणायला. पण ही इमेज आहे. तुमच्या बँकेमध्ये किती पैसे जमा आहेत हे कोणी तुमचं बँक बॅलन्स चेक करायला जात नाही. हे तुमच्या सायकोलॉजीवरून, तुमच्या बिहेवियरवरून, तुमच्या रिॲक्शन्स, रिस्पॉन्सेस याच्यावरूनच लोकांना कळतं की तुमच्याकडे किती पैसा आहे. आता माझ्याकडे किती पैसा आहे हे किती जाणवायचं आणि किती दाखवायचं हे मीच ठरवायचं आहे. माझी इमेज ही मीच क्रिएट करतो आणि मीच त्याचा नाश करतो. त्याच्यामुळे ही फिअर ऑफ फेल्युअर जी आहे ही काढली पाहिजे. काही बिघडत नाही आणि फेल्युअर झाल्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळू शकत नाही. सक्सेसफुल व्हायचं असेल तर यू फेल फर्स्ट आणि इफ यू वॉन्ट फास्टर सक्सेस फेल फास्टर. बिगर द येस bigger the failure, bigger will be success. And failure is a stepping stone for success. USA मध्ये फेल्युअर सेलिब्रेट केलं जातं आणि तिथे एखादा फेल झाला तर त्याला बोलवलं जातं की यू शेअर युअर फेल्युअर, वी वॉन्ट टू लर्न फ्रॉम युअर फेल्युअर. आणि तो तिथे स्टेजवर येतो फेल्युअर झालेला आणि सांगतो मी कशाने फेल झालो, माझ्या काय चुका झाल्या, आणि त्याच्यातून इतर लोक शिकतात. आणि तिथे फेल्युअर कॉन्फरन्सेस होतात. बिझनेसमध्ये फेल होणं हे काही नवीन नाही आहे. बिझनेसमध्ये फेल होणं ही आम बात आहे. एक फेल झाला दुसरा घ्या, दुसरा फेल झाला तिसरा घ्या. मी नेहमी थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण सांगत असतो की थॉमस अल्वा एडिसनने इलेक्ट्रिकचा बल्बचा शोध लावला. पण असं तर झालं नाही की सेल घेतला, वायर घेतली, बल्ब घेतला आणि पेटला. असं नाही झालं. ही हॅज फेल्ड. आणि हाऊ मेनी टाइम्स ही हॅज फेल्ड? नॉट 100, नॉट 1000, 10,000 टाइम्स ही हॅज फेल्ड. आणि त्याच्यानंतर त्याला विचारलं की अरे काय उपयोग, व्हॉट इज द यूज, यू हॅव फेल्ड 10,000 टाइम्स आणि नंतर बल्ब पेटला. तो म्हणाला आय हॅव नॉट फेल्ड 10,000 टाइम्स, आय हॅव इन्व्हेंटेड 10,000 वेज हाऊ ए बल्ब कॅनॉट बी इग्नायटेड. म्हणजे 10,000 शोध मी लावलेले आहेत. आणि या थॉमस अल्वा एडिसनची जेव्हा लॅबॉरेटरी आगीने भस्मसात झाली, त्याचा विमान होता. ही वॉज ॲट द एज ऑफ 60 आणि तो पाहत होता त्याची लॅबॉरेटरी जळताना. एकाने त्याला विचारलं की हाऊ डू यू फील नाव. म्हणजे विचारणंही चुकीचंच आहे, पण लोक काय विचारतील केव्हा काही सांगता येत नाही. तर त्याने विचारलं. थॉमस अल्वा एडिसनचा रिस्पॉन्स असा होता की तो म्हणाला गॉड इज ग्रेट, ही हॅज बर्न ऑल माय मिस्टेक्स. मी गॉड इज ग्रेट, ही हॅज बर्न ऑल माय मिस्टेक्स, नाऊ आय कॅन स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. नव्याने सुरुवात करू शकतो. आणि 1 महिन्यात त्याने मित्र फोनोग्रामचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसनची स्टोरी जर आपण वाचली तर 3 महिन्याचं फक्त त्याला शालेय शिक्षण मिळालेलं होतं. ही वॉज नॉट एज्युकेटेड पर्सन, ही वॉज अ सेल्फ एज्युकेटेड पर्सन. आणि म्हणून सेल्फ एज्युकेशनवर आपण भर दिला पाहिजे.
या फिअर ऑफ फेल्युअरला काढलं पाहिजे. आता एक गोष्ट आपणच आपल्याला छोटं करतो आणि आपणच आपल्याला मोठं करू शकतो, हे सत्य आहे, ही आपण जाणली पाहिजे. लेट मी गिव्ह ॲन एक्झाम्पल. एक माणूस स्कूटर चालवतो आणि स्कूटर व्यवस्थित चालवतो, चांगली चालवतो. त्याला जर आपण म्हटलं की हे घे कारची चाबी आणि तू कार चालव, तर तो म्हणतो की नाही, मला कार नाही चालवता येत, माझी कॅपॅसिटी जी आहे ती स्कूटर चालवण्याची आहे. आणि मग एखादा माणूस तो कार चालवतो. त्या कार चालवणाऱ्याला म्हटलं की हे घे ट्रकची चाबी आणि आता तू ट्रक चालव, तर तो म्हणेल नाही, माझी कॅपॅसिटी ना फक्त कार चालवण्याची आहे, मला ट्रक नाही चालवता येत. ट्रक चालवणारे कोणीतरी माणूसच असतो. मग त्याला जर म्हटलं की हे घे ट्रेनची चाबी घे आणि तू ट्रेन चालव, तर तो म्हणेल नाही, माझी कॅपॅसिटी नाही आहे, माझी कॅपॅसिटी फक्त ट्रक चालवण्याची आहे. ना इफ यू लुक ॲट ऑल दीज एक्झाम्पल्स, ही सगळी त्याच हाडामासाची माणसं आहेत, तशीच बनलेली आहेत. मग एक माणूस स्कूटर चालवू शकतो, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत, त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. एक माणूस ट्रेनपर्यंत जाऊ शकतो, विमानापर्यंत जाऊ शकतो. काय फरक काय आहे प्रत्येकाच्या याच्यामध्ये? इफ यू अनालाइज, तुम्हाला फरक एक बेसिक जाणवेल की याच्यापैकी प्रत्येकानं घेतलेलं चॅलेंज जे आहे ते डिफरंट आहे. स्मॉलर द चॅलेंज, स्मॉलर विल बी युअर कॅपॅसिटी. बिगर द चॅलेंज यू ॲक्सेप्ट इन युअर लाईफ, बिगर विल बी युअर कॅपॅसिटी. द बिगर द चॅलेंज म्हणजे चॅलेंज जे आहे ते तुमची कॅपॅसिटी ठरवतं. युअर कॅपॅसिटी गेट्स डिसायडेड बाय द चॅलेंज यू ॲक्सेप्ट इन युअर लाईफ. आणि म्हणून मोठं चॅलेंज घ्या, मोठे व्हाल. छोटे चॅलेंज घेतलं, छोटे व्हाल. छोटं चॅलेंज घ्यायचं का मोठं घ्यायचं हे आपणच ठरवायचं आहे. आणि म्हणून दुसरे कोणी आपल्याला छोटं करतात याच्यावर माझा विश्वास नाही आहे. दुसरे कोणी आपल्याला छोटं करूच शकत नाहीत, आपणच आपल्याला छोटं करतो. म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये जाण्याची आपली रजाई दुलाई, त्याच्यामध्ये अशी सेफ सेक्युअर्ड अशा याच्यात आपली जाण्याची नेहमी प्रवृत्ती असते. कम आउट ऑफ दॅट. या कम्फर्ट झोनमधून बाहेर आल्याशिवाय माणूस बिझनेस करू शकत नाही. आणि म्हणून कम्फर्ट झोनमधून बाहेर आलं पाहिजे. हे सेफ्टी सेक्युरिटीची नेट सगळी काढली पाहिजे आणि धडाडीने उद्योग केला पाहिजे. आणि हा कॅपॅसिटीचा एक जो भाग आहे, म्हणजे मी नेहमी असं सांगतो की कॅपॅसिटी इज नॉट ए फिजिकल पॅरामीटर. इट इज नॉट लाईक युअर वेट इज 60 kg or 70 kg. Your height is 5 feet and 4 inches or 5 feet and 8 inches. It is not a physical parameter. Capacity is a mental parameter. And everybody has unlimited capacity. त्याला लिमिट कोण करतं तर आपणच लिमिट करतो. आणि म्हणून ती कॅपॅसिटी आपण लिमिट करू नका. लेट दॅट अनलिमिटेड पोटेन्शियल अनलिश फ्रॉम विदिन. आणि तुम्ही रिझल्ट बघाल. मला अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकताना मगाशी वाटत होतं की यस, अतुल सरांनी काहीतरी त्याला दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ झालेली आहे. आणि प्रत्येकजण ते अनुभवत होता की व्हॉट वॉज आय बिफोर दिस कोर्स, आय एम डिफरंट नो आफ्टर दी कोर्स. दॅट इज द व्हॅल्यू ॲडिशन इन ए पर्सन. आणि हे नेहमी झालं पाहिजे. एक उदाहरण मी शिवखेराच्या पुस्तकामध्ये वाचलं, यू कॅन विन. त्याने एक बलून सेलरची स्टोरी सांगितलेली आहे की एक बलून सेलर होता आणि त्याच्याकडे एक छोटा मुलगा जातो आणि ते हवेत उडणारे बलून तो एक एक सोडत असतो. तर तो मुलगा त्याला विचारतो की हा पिवळ्या रंगाचा जो बलून आहे हा उडेल का? तर तो म्हणतो हो. तो उडून दाखवतो. मग तो विचारतो हा लाल रंगाचा बलून आहे हा उडेल का? तो म्हणतो हो, हा पण उडेल. तो त्याला उडून दाखवतो. मग हा निळ्या रंगाचा आहे तो उडेल का? तर तो म्हणतो उडून दाखवतो. मग असा एक एक रंग तो विचारतो. मग तो त्या मुलाला सांगतो की बाळा, हा बलून जो आहे हा त्याच्या बाहेरून दिसणाऱ्या रंगावरून आकारावरून उडत नाही, तर त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे ना त्याच्यामुळे तो उडतो आहे. आणि म्हणून आपल्या आतमध्ये जिज्ञासा, जिगर, तीव्रता किती आहे उद्योग करण्याची, त्याच्यावरती ठरेल की आपण उद्योगात तरणार, उडणार की डुबणार. हे दुसरे कोणी ठरवणार नाहीत.
सो सगळ्यात आधी तर म्हणजे जसं विनयजीने सांगितलं, मल्टीफॅसेटेड चतुरस्त्र व्यक्तिमत्व, म्हणजे ग्रॅज्युएशन केमिकल्समध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूक्लिअर सायन्समध्ये, त्याच्यानंतर परत मास्टर्स इन हिस्ट्रीमध्ये, आणि प्लस पुढची PhD नॅनो हाऊसिंगमध्ये. आय थिंक समथिंग, म्हणजे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आम्हाला कधी भेटायला कधी मिळत नाही. ऑफकोर्स उद्योजकतेबद्दल तर आम्ही विचारूच, पण मला जाणून घ्यायला आवडेल सर, यू आर गोल्ड मेडलिस्ट इन न्यूक्लिअर इंजिनिअरिंग आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये तुमचा तब्बल 25 वर्षांचा अनुभव आहे. सो त्या अनुभवाबद्दल सर थोडंसं जरा सांगाल का, बिफोर कमिंग टू कन्स्ट्रक्शन आणि उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा? BRCमध्ये असताना मी युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम यांच्याशी खेळत होतो आणि उद्योगात आल्यानंतर रेती, खडी, माती, रेती यांच्याशी खेळायला लागलो. एवढा तो ड्रास्टिक चेंज होता. म्हणजे माय लाईफ इन न्यूक्लिअर इंजिनिअरिंग वॉज व्हेरी पीसफुल, व्हेरी चॅलेंजिंग, व्हेरी इनोव्हेटिव्ह अँड डिस्कवरिंग. वेगवेगळ्या गोष्टी मी करत राहिलो. आणि द फर्स्ट जॉब आय वॉज असाइन्ड वॉज डेव्हलपमेंट ऑफ ए मॉड्यूल फॉर न्यूक्लिअर सबमरीन. हे 1979मध्ये मला जॉब मिळालं. 4 वर्ष मी तो जॉब केला आणि जॉब करून मी सबमिट केला. माझं काम संपलं. पण न्यूक्लिअर सबमरीन ही काही छोटी मोठी गोष्ट नव्हती. न्यूक्लिअर सबमरीन आपल्या देशात बनत नव्हतं. न्यूक्लिअर सबमरीन आपण रशियामधून इम्पोर्ट करत होतो. आणि इंडिजिनियस मॅन्युफॅक्चरिंग ऑफ न्यूक्लिअर सबमरीन हा अजेंडा तेव्हापासून गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या लिस्टवर होता. आणि मला वाट पाहायला लागली माझा रिसर्च प्रॅक्टिकलमध्ये येण्यासाठी 2016पर्यंत. माझा रिसर्च तर 4 वर्षात 1984पर्यंत संपलेला होता. आणि त्याच्यानंतर 2016 म्हणजे 32 वर्षानंतर अरिहंत नावाचं फर्स्ट इंडियन मॅन्युफॅक्चर्ड न्यूक्लिअर सबमरीन वॉज सेल्ड इन द सी ऑफ इंडिया इन 2016. अँड दॅट गिव्ह मी द इमेन्स हॅपीनेस की माझा रिसर्च जो आहे तो कुठेतरी प्रॅक्टिकली उपयोगात आलेला आहे. सुपर सुपर, फॅन्टॅस्टिक, ग्रेट. आणि त्यानंतरही बरेचसे कामं मी तिथे केले. एक न्यूक्लिअर रिॲक्टर लायसन्सिंगचा कॉम्प्युटर कोड मी तयार केला. आणि तो कोड असा होता की प्रत्येक रिॲक्टर नवीन लायसन्सिंग जर असेल, त्याला जर ऑपरेट करायचं असेल तर ते ऑपरेट करण्याच्या आधी ते कसं ऑपरेट होईल त्याचं प्रिडिक्शन असतं. समजा त्याच्यात बिघाड झाला तर काय नुकसान होईल त्याचं एक प्रिडिक्शन असतं. अल्टिमेट नुकसान काय असेल त्याचं एक प्रिडिक्शन असतं. आणि दॅट माय प्रोग्राम वॉज टू असेस दॅट पॅरामीटर्स. आणि देन इट वॉज यूज फॉर लायसन्सिंग ऑफ द न्यूक्लिअर रिॲक्टर. तर मी आता BRCमध्ये 2005 नंतर मी गेलो नाही. पण आय वॉज व्हेरी हॅपी वेन आय लर्न की तो प्रोग्राम अजूनही तिथे वापरात येतो. अजूनही न्यूक्लिअर रिॲक्टर नवीन आहे सुरू करायचं असेल तर माझा तो कोड त्याला आधी टेस्ट करायला लागतो आणि त्याच्यानंतरच त्याला परमिशन. क्या बात आहे, क्या बात आहे, सुपर सुपर, अमेझिंग. सर मग या BARCच्या ह्या अनुभवानंतर आणि तिकडे पण प्रचंड पॅशनेटली तुम्ही इन्वॉल्ड होतात आणि अचानक आय डोंट नो त्याच्या मागची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलं. सो ते पदार्पण करण्यामागचं आधीपासून तुमच्या मनात होतं, विचार होता, हा निर्णय जो तुम्ही घेतलात हा कसा काय या निर्णयावर आला? इट वॉज कंपल्शन ऑफ ए सिच्युएशन फॉर मी. म्हणजे हा बिझनेस जो आहे तो माझ्या भावाने सुरू केलेला होता. ही वॉज अ आर्किटेक्ट बाय प्रोफेशन आणि आय वॉज सपोर्टिंग हिम फ्रॉम द बॅकग्राऊंड. म्हणजे तो 12वीपासून शिकायला माझ्याकडे आलेला होता. मी 12वी नंतर आर्किटेक्चर सगळं त्याचं शिक्षण पूर्ण केलं. आणि देन ही वॉन्टेड टू डू अ प्रोफेशन. आर्किटेक्ट म्हणून प्रोफेशन त्याने सुरू केलं. आणि त्याच्यानंतरच वेन अपॉर्च्युनिटी केम ही स्टार्टेड डेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग प्रोजेक्ट्स. आणि आय वॉज ऑन द बॅकग्राऊंड. आणि बिझनेस चांगला चालू होता. पण अनफॉर्च्युनेटली इन 2005 ही एक्सपायर्ड इन अन ॲक्सिडेंट. आणि पब्लिक कमिटमेंट होतं, पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी होती, ती फुलफिल करणं गरजेचं होतं.
आणि इट वॉज अ फॅमिली बिझनेस, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. आणि म्हणून मग तेव्हा आय हॅड टू गिव अप माय जॉब, आय हॅड टू टेक VRS. आणि तो एक चेंज मला कंपल्शन ऑफ सिच्युएशन म्हणून करायला लागला. आणि तेव्हापासून मग हे सुरू झालं. मग 2005 मध्ये पूर्णपणे तुम्ही व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व झालात. अदरवाईज 1995 पासून मी बिझनेसमध्ये होतो त्याच्या पाठी, पण 2005 पासून मग फुल टाईम मी इन्व्हॉल्व झालो. ओके. म्हणजे जी कमिटमेंट जी दिली होती तुमच्या प्रोजेक्ट्सद्वारे त्यासाठी तुम्हाला पदार्पण करावं लागलं. आणि 2005 मध्ये आल्यानंतर मगाशी जसं मी सांगितलं 2008 आणि 2009च्या दरम्यान एक खूप मोठी आर्थिक मंदी आली. आणि त्याच दरम्यान एक आगळा वेगळा कॉन्सेप्ट, एक इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट विच वॉज नॅनो हाऊसिंग, हा प्रकल्प जो तुम्ही सर घेऊन आला, जरा त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की हा कॉन्सेप्ट कसा काय तुमच्या मनात आला. 2008ची जी मंदी होती, रिसेशन होतं, ते इतकं मोठं होतं की वी नो लेमॅन ब्रदर्स, 125 वर्ष जुनी कंपनी, ती कोलॅप्स झाली 2008मध्ये. आणि जागतिक मंदीचं सावट सगळीकडे आलं आणि रिअल इस्टेटमध्ये ते आलं. आय वॉज हेडिंग द कंपनी. आणि 2008 साली सगळे बिल्डर्स घरी बसायला लागले, ऑफिसेस बंद करून, की हा पिरियड असा आहे की बिझनेस जर केला तर लॉस मेकिंग आहे, त्याच्यापेक्षा बंद करून बसलं तर ॲटलिस्ट लॉस तरी होणार नाही, फॉरगेट अबाउट द प्रॉफिट. तर अनेकांनी लोकांना घरी जायला सांगितलं, ऑफिसेस बंद केले. आणि देन आय थॉट की देर हॅज टू बी ए इनोव्हेशन, व्हॉट एव्हर इट इज. माझं जे सायंटिफिक माइंड होतं ते कामाला लागलेलं होतं. आणि देन आय इनोव्हेटेड ए प्रॉडक्ट लाईक नॅनो हाऊसिंग. नॅनो हाऊसिंग वॉज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ नॅनो कार. नॅनो कारचे 2 वैशिष्ट्य, एक ती आकाराने छोटी आणि किमतीने छोटी. हे दोन्ही वैशिष्ट्य मी त्याचे घेतले. घराचा आकार जो आहे तो 1 रूम किचन, 1 BHK, 2 BHK, 3 BHK सगळ्यांचा 25% कमी केला. म्हणजे लोक 1000 स्क्वेअर फीटाचं 1 BHK बनवत होते. ॲसेट इतकं मोठं 1 BHKची गरज काय, माणसाला शेवटी 1 इंचाचा पैसा द्यायला लागतो. आय रिड्यूस 25%. आणि रेट कोणी कमी करायला मात्र काही तयार नव्हतं. बिल्डर आजही रेट कमी करत नाहीत, किती रिसेशन येऊ द्या, ते पकडून बसतात किमतीला. आय वॉज द फर्स्ट टू रिड्यूस द रेट्स लुकिंग ॲट द रिसेशन. आणि तेव्हा मला अनेकांनी मूर्खात काढलं की अरे क्यों कर रहे हो, क्यों मार्केट तोड़ रहे हो, हमारा धंधा क्यों खराब कर रहे हो. मैंने कहा ठीक है, आपको जहाँ बैठना है वहाँ पर बैठे रहो. मी दोन्हींची 25% वजावट केल्यानंतर घराची किंमत 50%वर आली. आणि देन आय लॉन्च्ड माय फर्स्ट प्रोजेक्ट इन नवी मुंबई. ज्या दिवशी मी अनाऊन्स केलं होतं त्या दिवशी स्टॉलवर सकाळी 25,000चा चेक घेऊन 1000 लोकांची तिथे गर्दी झाली. आणि स्टॉल वॉज नॉट दॅट बिग टू अकोमोडेट ऑल दोज पीपल. ते ही गर्दी सगळी रस्त्यावर आली, रस्ता बंद झाला. आणि मग ते रस्ता मोकळा करण्यासाठी तिथे पोलिसांना यावं लागलं. आणि ते न्यूज स्प्रेड झाली की अरे हावरेंच्या स्टॉलवर हे काय चाललेलं आहे. तर मला त्या दिवशी मंत्रालयातून अनेक फोन आले आणि प्रत्येक फोन असाच होता, कोणी कन्सेशन मागितलं नाही, डिस्काउंट नाही, काय नाही. तर म्हणाला साहेब आमचा माणूस आलेला आहे, त्याचा प्लीज चेक घ्या. आणि त्या एका दिवसात 750 घरांचा जो प्रोजेक्ट होता तो फुल्ली बुक झाला. एका दिवसात 750 घरांचा प्रोजेक्ट फुल्ली बुक. वाव. आणि त्याची वेटिंग लिस्ट सुरू झाली. आणि त्याच्यानंतर तो कन्सेप्ट मांडायला मला अनेक ठिकाणी बोलवलं. मी औरंगाबादला गेलो, रत्नागिरीला गेलो, ठाण्याला, पुण्याला, नागपूरला. आणि नॅनो हाऊसिंगचा कन्सेप्ट सगळ्या बिल्डर्ससमोर मी मांडला. सुरुवातीला लोक रिलक्टंट होते, पण शेवटी बिझनेस इज ड्रिवन बाय द इकॉनॉमिक्स. मग लोकांनी धीरे धीरे अडॉप्ट करणं सुरू केलं आणि ज्याने अडॉप्ट केलं त्याचा बेनिफिट झाला. अनेकांनी तर बनलेली प्लिंथ जी होती ती प्लिंथ तोडून नव्याने तो नॅनो कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला. आणि मी गेल्या वर्षी एक JLLने पब्लिश केलेला रिपोर्ट वाचत होतो. द इम्पॅक्ट ऑफ नॅनो हाऊसिंग वॉज सो बिग अँड सो वाईड रिचिंग की देशभर घरांचा साईज 23% कमी झाला, असा JLLने ॲन्युअल रिपोर्ट दिला गेल्या वर्षी.
मला असं वाटतं हावरे हे एक हाऊसिंग सेक्टरमध्ये हे एक नाव आता झालेलं आहे, एक ब्रँड झालेलं आहे. सो आय थिंक सर ब्रँड ऑल्सो मॅटर्स अ लॉट. आणि ब्रँड म्हणजे काही मोठ्याच व्यवसायाचा ब्रँड असला पाहिजे असं काही नाही. आम्ही इकडे सगळे लघुउद्योजक आहोत, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसची सगळी मंडळी आहेत. सो तुम्ही आम्हाला ब्रँडबद्दल काय मार्गदर्शन कराल की हाऊ वी कॅन क्रिएट अ ब्रँड ऑर अ डिस्टिंक्ट आयडेंटिटी इन अवर सेगमेंट? बघा, म्हणजे बिझनेसमध्ये एक असतं तुमचं प्रॉमिस. म्हणजे वेन ए कस्टमर अप्रोचेस यू, यू प्रॉमिस सो मेनी थिंग्स. आणि सेकंड असतं तुमचं परफॉर्मन्स. ब्रँड बिल्डिंग जे होतं ते प्रॉमिसेसने होत नाही. तुम्ही किती ॲडव्हर्टायझिंग करा, ब्रँड बिल्डिंग होत नाही. तुम्ही किती प्रेस कॉन्फरन्सेस घ्या, ब्रँड बिल्डिंग होत नाही. ब्रँड बिल्डिंग खरं जे होतं ते तुमच्या परफॉर्मन्सने होतं. आणि इफ यू परफॉर्म ॲज प्रॉमिस्ड, तुमचा ब्रँड स्ट्रॉंग होत जातो. आणि देन इट स्प्रेड्स लाईक वर्ड ऑफ माउथ. मग तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची पण गरज पडत नाही. म्हणजे कस्टमर गेट्स कस्टमर अशी ती चेन एक सुरू होऊन जाते. आणि हा ब्रँड बिल्ड करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाने एक जसा आपण व्हिजिटिंग कार्ड तयार करतो, आपली वेबसाईट तयार करतो, लोगो तयार करतो, तसा एक ब्रँड हा डोक्यात ठेवलाच पाहिजे की या म्हणजे ब्रँडला व्हॅल्यू आहे. नुसता ब्रँडसुद्धा विकला जातो. म्हणजे अँकरने जेव्हा त्यांचा धंदा बंद करायचं ठरवलं तेव्हा अँकर हा ब्रँड 400 कोटी रुपयाला विकला गेला, नुसतं नाव. तर त्या ब्रँडला एक व्हॅल्यू असते. आणि हा ब्रँड गिव्ज यू बिझनेस, गिव्ज यू रिटर्न्स. आणि हा ब्रँड परफॉर्मन्सवरती बिल्ड होतो असा माझा विश्वास आहे. येस सर. दुसऱ्या प्रॉमिसेसवरती बिल्ड होत नाही. सो यू परफॉर्म ॲज प्रॉमिस. यू प्रॉमिस ॲज यू विल बी एबल टू परफॉर्म. इवन इफ यू under promise and over perform, that is better, but do not over promise and under perform. That will dilute your brand value. Under promise and over perform, that is the formula. Fantastic. So performance is the key, not only promises, but you have to perform as per your promises. And when you perform, when you deliver results as per your promises, your clients will talk about you and it will generate word of mouth. आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या सेगमेंटमध्ये इमेज निर्माण होऊ शकते, विश्वसनीयता निर्माण होऊ शकते आणि ब्रँड बिल्ड होऊ शकतो. जसं नॅनो हाऊसिंगच्या बाबतीमध्ये झालं की व्हॉट यू प्रॉमिस्ड यू डिलिवर्ड. अँड दॅट इज वाय 45,000 जास्त फॅमिलीजना आज घर देण्याचं काम हे हावरे या ब्रँडने केलेलं आहे. आणि तोच ब्रँड माझ्या मते हावरेचा एक कंपनी म्हणून निर्माण झालेला आहे की पायोनियर इन नॅनो हाऊसिंग. अँड दॅट इज वॉट द प्रॉमिस इज डिलिवर्ड बाय द ब्रँड हावरे. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्या ब्रँड प्रॉमिससाठी करायला हरकत नाही. सर, इकडे बरेचसे जण आता अशा विचारांमध्ये आहेत की आम्हाला काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. मे बी आता सध्या ते नोकरी करतायत किंवा मे बी जस्ट सुरुवात केलेली आहे. सो त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की जस्ट दे आर जस्ट थिंकिंग अबाउट स्टार्टिंग. सो वाईल स्टार्टिंग व्हॉट दे शुड थिंक, व्हॉट दे शुड डू? एक आता तुमची फॅमिली परिस्थिती तर लक्षात घेतलीच पाहिजे. मग इट शुड नॉट हॅपन की यू हॅव युअर फॅमिली लायबिलिटीज आणि तुम्ही सडनली त्या सगळ्या सोडून उडी मारायला जात आहे काहीतरी. डुईंग बिझनेस इज अ ॲडव्हेंचर आणि यू शुड बी ॲडव्हेंचर लवर, दॅट इज ओके. बट ॲट व्हॉट कॉस्ट, दॅट यू हॅव टू टेक ए कॉल. आणि इफ यू आर नथिंग टू लूज अशी जर परिस्थिती असेल तर इट इज बेटर टू जम्प इन टू बिझनेस. आणि तेव्हा काय असतं तुमच्या पाठीमागे, तर एक भीती असते. मी नेहमी सांगतो की ही भीती काढून टाका. आणि ही भीती तुम्हाला थांबवत असते, अनेकदा थांबवते. मी अनेक जणं पाहिले की ठीक आहे नोकरीमध्ये होतो, नोकरीमध्ये आता बऱ्यापैकी जम बसलेला आहे, ज्या बेसिक नेसेसिटीज होत्या त्या फुलफिल झालेल्या आहेत. पण माझी आतून जी पॅशन आहे ना ती अजून फुलफिल व्हायची आहे. तर ती टाका. आणि बिझनेसमध्ये जर उतरायचं असेल तर मग माझं सजेशन राहील की सगळे दोर कापून उतरा. परत जाण्याचे मार्ग शिल्लक ठेवू नका. परत जाण्याचे मार्ग शिल्लक ठेवले की आपलं लक्ष त्या मार्गावरच राहतं, लक्षावर राहत नाही. आणि म्हणून दोर कापून त्याच्यामध्ये उतरा, सगळं ओतून उतरा. आणि बी प्रिपेअर्ड फॉर एनी काइंड ऑफ इव्हेंच्युअलिटी, इवन फेल्युअर.
हे जग जे ओळखतं ते फक्त सक्सेसफुल माणसांना ओळखतं, दुसऱ्यांना कोणालाही ओळखत नाही. एक छोटंसं उदाहरण माझ्या मनात येतं आहे की चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नील आर्मस्ट्रॉंग. पण मी जर विचारलं की एडविन सी अल्डरिन कोण होता, तर अनेकांना माहिती नसतं की हु इज दिस जेंटलमॅन एडविन सी अल्डरिन. पण नासाचं जे अपोलो यान चंद्रावर गेलं होतं त्याचा हा पायलट होता, एडविन सी अल्डरिन. आणि जेव्हा ते चंद्रावर उतरलं यान, तेव्हा नासामधून पहिला आदेश झाला की पायलट शूड जम्प ऑन टू द मून. आणि ते ऐकल्याबरोबर त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली की चंद्रावर कसं वातावरण असेल मला माहिती नाही, मी त्याच्यात जळून खाक झालो तर, तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस कसे असतील माहीत नाही, मला त्याने ओढून घेतलं तर. आणि हा क्षण त्याच्या मनात भीतीचा आला. नासा कॅनॉट वेट. नासाने दुसरी ऑर्डर दिली की को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग वॉज अ को पायलट. त्याने उडी मारली, त्याने विचार नाही केला. आणि ही बिकेम द फर्स्ट मॅन टू जम्प ऑन टू द मून, टू स्टेप ऑन टू द मून. पण चान्स कोणाचा होता? चान्स होता एडविन सी अल्डरिनचा. आज एडविन सी अल्डरिनला कोणी ओळखत नाही, फेल्युअरला कोणी ओळखत नाही. सक्सेसफुल माणसाचीच इतिहास नोंद घेतो, दुसऱ्यांची घेत नाही. आणि म्हणून असं तसं जगण्यात काय अर्थ आहे? जगायचं असेल तर बी ए सक्सेसफुल पर्सन. थोडंसं ॲडव्हेंचर करावंच लागेल, थोडीशी रिस्क घ्यावीच लागेल. आणि रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला रिवॉर्ड्स मिळत नाहीत. रिस्क अँड रिवॉर्ड्स गो हँड इन हँड. विदाउट रिस्क देअर कॅनॉट बी रिवॉर्ड. तर घरातून बाहेर पडायचं असलं तरी रिस्क आहे. कशाला पडायचं बाहेर? गाडीने ठोकलं तर, पाऊस आला तर, झाड पडलं तर. मग असा जर विचार करत गेलो तर घराच्या बाहेर पण आपण पडू शकणार नाही. सो बी प्रिपेअर टू टेक रिस्क. सर, तुम्ही जसं सांगितलं की अलॉंग विथ द रिस्क कम ग्रेट रिवॉर्ड्स, पण अलॉंग विथ द रिस्क ऑल्सो कम समटाईम्स अनप्लेझंट सर्कमस्टान्सेस. प्रत्येक वेळेला प्रत्येक रिस्क जी आहे ती सक्सेसफुल होतेच असं नाही. कधी कधी रिस्क माणूस घेतो आणि त्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही, ज्याला आपण फेल्युअर किंवा अपयश असं लेबल लावतो. खरं तर अपयश किंवा फेल्युअर असं काही नसतं, पण तरी देखील अशा काही अनपेक्षित घटना घडतात ज्या प्लेझंट नसतात. आणि त्याचा परिणाम जो आहे तो बऱ्याच वेळेला आपल्या मानसिकतेवर किंवा आपल्या इमोशन्सवर आणि थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्या सोशल सर्कलमध्ये देखील पडतो. आणि खास करून मराठी माणसाच्या बाबतीत तर म्हणायचं झालं तर सांगितलं होतं आधीच, काय करू नकोस आता अशा प्रकारचे आपल्याला कमेंट्स पण ऐकायला मिळतात. सो दॅट इज द टाईम बऱ्याच वेळेला यू नीड दॅट मॉरल बूस्ट. सो सर, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय मार्गदर्शन कराल की जर असं एखादा व्यक्ती अशा फेजमधून जात असेल तर त्याने ह्या सगळ्या सिच्युएशनला कसं घेतलं पाहिजे? एक खूप चांगलं पुस्तक आहे, मी आपल्याला रेफर करू इच्छितो. फेलिंग फॉरवर्ड बाय जॉन सी मॅक्सवेल. आणि व्हॉट ही सेज इन दॅट बुक इज इट इज नॉट दॅट यू विल नॉट फेल. यू मे फेल इन लाईफ, बट वेन एव्हर यू फेल फॉरवर्ड. यू डोंट फेल बॅकवर्ड. फेलिंगमध्ये सुद्धा तुमची प्रगती झाली पाहिजे. आणि फेल्युअरचं अनालिसिस जेवढं मी या पुस्तकामध्ये वाचलं तेवढं मला कुठेही वाचायला मिळालं नाही. आणि फेल्युअरचं सक्सेसशी रिलेशन आणि सक्सेस आणि फेल्युअरचं एकमेकांचं इंटरॅक्शन ही इतक्या चांगल्या पद्धतीने दिली आहे की यू मस्ट रीड दिस बुक. आणि व्हॉट इट सेज, फेल्युअर is not a destination, it is a journey. Failure is not a destination, it is a journey. It is a journey. It is not the end of a thing, it is a journey. Likewise, success is also not a destination, it is a journey. Both are journeys. तर ह्या रिलेटेड आहेत एकमेकांच्या. आणि ह्या दोन्ही अगेन इट इज सायकोलॉजिकल. इट इज नॉट रिलेटेड विथ एनी मटेरियल, एनिथिंग. पण ह्या दोन्ही सायकोलॉजिकल आहेत. पण फेल्युअर काय करतं? फेल्युअर कुठे जातं? त्रास कशामुळे होतो? तर फेल्युअर अटॅक्स युअर हार्ट. फेल्युअर गोज टू द हार्ट. इट अटॅक्स युअर हार्ट अँड द रिझल्ट इज मे बी हार्ट फेल्युअर. आणि सक्सेस कुठे जातं? तर सक्सेस गोज टू युअर हेड. डोक्यात जातं. आणि मग माणूस जमिनीच्या वर उडायला लागतो, हवेत उडायला लागतो.
what really should happen? Really should happen is failure should go to the head. Head should analyze the failure. Head should analyze what lessons I should learn from the failure and take corrective actions. आणि सक्सेस कुठे गेला पाहिजे तर सक्सेस शुड गो टू द हार्ट आणि देन युअर हार्ट विल बी हंबल, जमिनीवर राहणार, डाऊन टू अर्थ राहणार, हवेत उडणार नाही. क्या बात है, सुपर सुपर, ग्रेट, अमेझिंग अमेझिंग. आणि म्हणून असं म्हटलं जातं की फेल्युअर इज नॉट बॅड इफ इट डझंट अटॅक द हार्ट अँड सक्सेस इज ऑल राईट इफ इट डज नॉट गो टू द हेड. क्या बात है, क्या बात. तर हे दोघांचे डेस्टिनेशन्स आहेत. पण हे आपोआप होऊ शकत नाही. ऑटोमॅटिकली काय होतं तर पाणी वरून खाली येणे हे ऑटोमॅटिक आहे. पण पाण्याला खालून वर न्यायचं असेल तर तुम्हाला पंपिंग करायला लागतं, एनर्जी लावायला लागते. तसंच फेल्युअरचं हार्टला अटॅक करणे हे नॅचरल आहे. तुम्हाला जर ते हेडमध्ये न्यायचं असेल तर तुम्हाला एनर्जी टाकायला लागते. सक्सेसचं डोक्यामध्ये जाणे हे नॅचरल आहे. ते जर हार्टमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला अगेन एनर्जी टाकायला लागते. आणि इफ यू डू धिस यू विल नॉट बी अफ्रेड ऑफ एनी फेल्युअर इन युअर लाईफ. मगाशी सरांनी सांगितलं की ते शिर्डी संस्थानाचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही मगाशी बॅकस्टेजला ब्रेकमध्ये चर्चा करत होतो आणि ज्या काही त्याने फिगर्स सांगितल्या, अमेझिंग फिगर्स होत्या. दर दिवसाला 1 करोडची देणगी शिर्डीमध्ये येते. दर दिवसाला इतर उत्पन्नांद्वारे जवळजवळ आणखीन 1 करोड येतात. वर्षभरातून जवळजवळ 700 कोटींची उलाढाल शिर्डी संस्थानामध्ये होते. जवळजवळ 2000 कोटींचे फिक्स डिपॉझिट शिर्डी संस्थानाच्या नावावर आहेत. सो इट इज अ ह्यूज ऑर्गनायझेशन वेअर जवळजवळ 5000 लोक कामाला आहेत. 6,000 लोक कामाला आहेत. 6,000 लोक कामाला आहेत. 4 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथे 6,000 विद्यार्थी शिकतात. 2 मोठे हॉस्पिटल्स आहेत जिथे 550 बेड आणि 5.5 लाख लोकांना त्याचा दरवर्षी फायदा होतो. 20,000 लोक राहू शकतील एवढं मोठं संस्थांचं ॲकोमोडेशन आहे. आणि 50,000 लोक रोज जेवण करू शकतील इतकं मोठं सोलर ऑपरेटेड किचन आहे. इट्स अ मेगा किचन. मी डिस्कवरीवरती बरेचदा आलेला आहे आणि हा मोठा कारभार आहे असं. सो त्याच कारभाराबद्दल जाणून घ्यायचं आहे. तुम्ही आता त्याचे अध्यक्ष आहात. सो हा सगळा जो कारभार आहे हा कसं काय, म्हणजे बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल ती एक रिलिजियस किंवा एक आध्यात्मिक एक संघटना आहे. ऑफकोर्स ती प्रोफेशनली मॅनेज्ड अशी संघटना नसेल आणि त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. सो त्याच्या बाबतीत पण तुमचं काहीतरी सायंटिफिक अप्रोच असू शकेल असा माझा अंदाज आहे. आणि मी सर तुमचा व्हॉट्सॲपचा जो स्टेटस आहे तो देखील आहे, श्रद्धा सेवा सबुरी है बहुत ही जरुरी, हे तुम्ही असं म्हटलं आहे. सो डेफिनेटली सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी ह्याचं काहीतरी नक्कीच तुम्ही आता तिकडे कॉम्बिनेशन करताय ह्याची मला नक्कीच जाणीव वाटते. जरा त्याच्याबद्दल सर सांगा. थ्रू एक्सपिरियन्स अँड विजडम फॉर ऑल दीज इयर्स मी एक गोष्ट अशी शिकलो आहे की इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड डिफिकल्ट थिंग्स बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड सिम्पल थिंग्स. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक ॲपलचं झाड जर पडलं तर प्रत्येकाच्या लक्षात येईल. पण त्या झाडावरून नुसतं ॲपल पडलं तर ते फक्त न्यूटनच्याच लक्षात येईल. आणि ते न्यूटनने बघितलं आणि इट वॉज अ सिम्पल थिंग. न्यूटनला त्याच्यात एक मोठा सिद्धांत दिसला, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस, आणि आपल्याला एक मोठा सिद्धांत मिळाला. तर मॉरल इज म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये खूप मोठं पोटेन्शियल हिडन आहे. आणि आपण काय करतो की आपली सगळी एनर्जी डिफिकल्ट थिंग्स अंडरस्टँड करण्यामध्ये लावतो. सिम्पल थिंग्स वी मिस आउट. So after taking over the Sai Baba Sansthan as a chairman, what I did first thing is, what is my job? What is my duty? मी काय माझ्याकडून अपेक्षित आहे. तर एक सॅटिस्फॅक्टरी, पीसफुल अँड ब्लिसफुल दर्शन, दॅट इज व्हॉट एव्हरीबडी एक्सपेक्ट्स. इथे दर्शनासाठीच येतात, दुसरं काही काम नाही आहे. म्हणजे DOT एज्युकेशन, DOT एंटरटेनमेंट, DOT वेलफेअर, दीज आर ऑल सेकंडरी थिंग्स, बट दर्शन इज द प्रायमरी थिंग. सो व्हॉट आय डीड इज की ज्या रांगेतून भक्त दर्शनासाठी जातात
त्या रांगेतून मी जायचं ठरवलं. आणि वेन आय वेंट इन टू की व्हॉट डिफिकल्टीज आर फेस्ड बाय द डिवोटीज, लेट मी अंडरस्टँड, लेट मी सी माय सेल्फ. आणि माझ्या असं लक्षात आलं की काही महिला छोट्या बाळाला आपल्या कडेवर घेत होत्या आणि तिथेच रांगेत बसून फिडिंग करत होत्या. इट वॉज अ व्हेरी अनकम्फर्टेबल सिच्युएशन फॉर मी. मी चौकशी केली आणि लगेच तिथे बाजूला बेबी फिडिंग रूम बनवली आणि अशा सगळ्या माता ज्यांच्या कडेवर छोटे बाल होतं त्या सगळ्या मातांना मी रांगेतून बाहेर काढलं आणि त्या दिवशीपासून यांचे सगळ्यांची डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था केली की यांना रांगेत उभं राहण्याची गरज नाही. क्या बात आहे, super. आता 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 अशा मातांना रांगेत उभं राहण्याची गरज नाही. देन आय ऑब्झर्वड काही माणसं म्हातारे काठी टेकत टेकत धक्के खात त्या रांगेतून जात होते. आणि देन अगेन आय रिअलाइज की ही यांच्यासाठी पण खूप असहनीय गोष्ट आहे. तर अशा सगळ्या सिनियर सिटीजन्सला जे 60 वर्षाच्या वर आहेत, विथ वन अटेंडंट आय अरेंज डायरेक्ट दर्शन फॉर दिस पीपल. आता ते डायरेक्ट दर्शनासाठी जाऊ शकतात, क्या बात त्यांना आहे, वाह. रांगेत लागण्याची गरज नाही. जे अपंग आहेत, दिव्यांग आहेत, कोणत्याही अंगाने आहेत, ज्यांना त्या रांगेत इतरांच्या सोबत चालणे, धक्के खाणे शक्य होत नाही, अशांसाठी स्पेशल डायरेक्ट दर्शनाची मी व्यवस्था केली. आणि काही रुग्ण आहेत, बाबांकडे दुवा घेण्यासाठी आलेले आहेत. बाबा की दुआ मिलेगी तो इलाज हो जाएगा, दुरुस्त हो जाऊंगा. अशा सगळ्या रुग्णांसाठी डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था मी केली. म्हणजे ह्या चारही कॅटेगरीज त्या रांगेतून काढून टाकल्या. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर असं दिसलं की तिथे पाण्याची व्यवस्था नाही. म्हणजे दीज वर व्हेरी सिम्पल थिंग्स. पाणी विकलं जाते आहे, 10 रुपयाला बॉटल, कोण घेणार? सर्वसामान्य भक्त नाही घेणार. तर मी तिथे डायरेक्ट आरो प्लॅन्ट बसवण्याची ऑर्डर दिली आणि तिथे आरो प्लॅन्ट रांगेमध्ये लावला. प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची शुद्ध अशी व्यवस्था केली. चहा कॉफी विकल्या जायचं. व्हॉट इज दिस? साई संस्थान एवढं मोठं, एवढं नाव, एवढं गाजावाजा, म्हणजे 2 रुपयाला चहा विकताय. तर मी चहा, कॉफी, दूध आणि बिस्किट याची सगळ्यांची फ्री व्यवस्था त्या रांगेमध्ये केली. सुपर सुपर. आणि देन आय रिअलाइज की लोक घामाघूम होत आहेत, 6 तास 8 तास दर्शनासाठी रांगेत लागत आहेत. फॅन, लाईट, व्हेंटिलेशन याचा कोणी विचारच केलेला नाही आहे. तर मी तात्काळ ते फॅन डबल केले, लाईट डबल केले, व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह केलं आणि सगळी दर्शन रांगेचे जे हॉल्स होते ते सगळे एअर कंडिशन्ड केलेत. कम्फर्टेबल दर्शन सगळ्यांना मिळायला लागलं. पुढे गेल्यावर असं लक्षात आलं की म्हणजे साधी गोष्ट होती, सिम्पल. तिथे दर्शन झाल्यानंतर एक VIP रूम आहे. VIP कोणी आले की मग तिथे त्यांना चंदनाचा टिक्का लावला जातो, त्यांना तीर्थ दिलं जातं. कोणी गेले असले तर माहिती असेल असं. आणि मग हे चंदनाचा टिक्का लावलेले बाहेर फिरताना लोकांनी पाहिले की अरे चंदनाचा टिक्का हा VIP असला पाहिजे. तर आय सेड व्हॉट इज दिस? चंदनाचा टिक्का प्रत्येकाला का नाही लागू शकत? तर मी 2 ते चोपदार आरती झाल्यानंतर काही काम नसतं त्यांना, 2 चोपदार चंदनाच्या वाट्या घेऊन रांगेत उभे केले आणि त्यांना सांगितलं की जिथून रांग सुरू होते तिथे जा आणि प्रत्येकाला नमस्कार करा, ओम साईराम म्हणा, चंदनाचा टिक्का लावा आणि त्याला रांगेत स्वागत करा त्याचं. सुरू झालं आणि प्रत्येकाला टिक्का लागायला लागला. तर प्रत्येकजण एवढं सुखावलं. अनेकांनी रिएक्शन अशी दिली की बाबा के दरबार में तो हमेशा आते थे लेकिन आज हम VIP बन के आ गए. सुपर सुपर सुपर. व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट इज मायक्रो मॅनेजमेंट. मॅक्रो मॅनेजमेंटबद्दल मी नाही बोललो, ते खूप मोठा विषय आहे. बट आय वॉज टॉकिंग अबाउट मायक्रो मॅनेजमेंट. एक साधा विषय होता. पेड दर्शनाचा पास तिथे आहे. 200 रुपये दिले तर पेड दर्शन तुम्हाला म्हणजे देणगी म्हणून दिली तर तात्काळ दर्शनाची व्यवस्था होते. पण तिथे असं लक्षात आलं की त्याला एक रिकमेंडेशन लागत होतं. आमदार, खासदार, मंत्री कोणाचं तरी एक शिफारस पत्र असलं तर तुम्हाला पेड दर्शनाचा 200 रुपये देऊन, अदरवाईज मिळत नाही. तर मला एक खासदार भेटले आणि ते म्हणाले की साहेब माझं खूप काम असतं शिर्डी देवस्थानसाठी, मी दर महिन्याला 1000 पत्र देतो भक्तांना, शिफारस पत्र की यांना दर्शन करून द्या म्हणून. तर मला वाटलं की अरे हे काय खासदाराचं काम आहे दर्शन करून द्यायचं, 1000 लोकांना पास द्यायचं.
तर मी चौकशी केली तर ते तशी होती पद्धत. आणि मग अनेक जण ज्यांना माहिती नाही ते असेच आले तर त्यांना एजंट पकडायचे. दर्शन चाहिए, VIP दर्शन चाहिए. ते 200 रुपयाचा पास, त्यांच्याकडे रिकमेंडेशनचे थप्पे असे छापील रेडी. ते 1000 रुपयाला एजंटकडे थप्पी थप्पी रेडी. स्टॅम्प रेडी. अच्छा. थप्पी रेडी आणि ते 200 रुपयाचा पास 1000 रुपयाला विकायचे आणि लुटालूट अशी चालू होती. तर देन आय रिअलाइज दिस की हे बंद केलं पाहिजे आणि आय डिसायडेड. पण तिथे खूप विरोध झाला की साहेब तुम्ही असं करू नका, इथे खूप लोकांची ही लॉबी आहे आणि तुम्हाला विरोध करतील, तुम्हाला त्रास होईल. मी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं आणि तिसऱ्यांदा त्याला म्हटलं की काय त्रास होत असेल तर मला होऊ दे, कोण समोर येत असेल तो मला बघू दे आणि कोणती लॉबी आहे ती पण मला बघू दे. मी निर्णय घेतला की हा पास जो मागेल त्याला मिळाला पाहिजे, विदाऊट एनी रिकमेंडेशन मिळाला पाहिजे. आणि तो ऑनलाईन मी करून टाकला की तिथे जाण्याची पण गरज नाही, तुम्ही मोबाईलवरून वेबवरून तो ऑनलाईन तुम्ही मिळवू शकता. आणि तो मिळणं सुरू झाला. मग मी वाट पाहत होतो कोणी येतो का, तर माझ्याकडे कोणी आलं नाही. तर हे तिथली लॉबी जी होती ती त्या एम्प्लॉईजचीच लॉबी होती, याची त्या डिपार्टमेंटमधलीच लॉबी होती, ती सगळी तुटली. आणि मला सांगायला आपल्याला आनंद होतो की गेल्या वर्षीचं त्या दर्शन पासचं उत्पन्न जे होतं वर्षभराचं ते 18 कोटी रुपये होतं. आणि जेव्हापासून मी हा पास फ्री केला, ऑनलाईन केला आणि विदाऊट रिकमेंडेशन, तर त्याचं उत्पन्न 43 कोटी रुपये झालं. म्हणजे 27 कोटी रुपये कुठेतरी जात होते असा त्याचा अर्थ आहे. तर एवढा त्याचा फरक पडला. म्हणजे दीज आर ऑल स्मॉल थिंग्स. म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट आय एम टॉकिंग अबाउट. येस. कधी कधी नाही, प्रत्येक वेळेला जसं तुम्ही सांगितलं की सिम्पल असतात गोष्टी अँड फॉर दॅट यू नीड टू आस्क सिम्पल क्वेश्चन टू युअर सेल्फ. जसं तुम्ही विचारलं स्वतःला की मे बी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर भाविकांना सोयीस्करपणे दर्शन. तसंच बहुतेक व्यवसायामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी सोप्या असतात आणि आपल्याला सोपा प्रश्न विचारला पाहिजे की आत्ता या क्षणी माझ्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय. आणि त्या गोष्टी बऱ्याच वेळेला सिम्पल असतात. बऱ्याच वेळेला उद्योजकांना असं वाटत असतं की काहीतरी मोठं स्ट्रॅटेजिक आणि एकदमच काहीतरी खतरनाक असेल, ते म्हणजे बिझनेस ग्रोथसाठी महत्त्वाचं काहीतरी असेल. माझ्या मते असं काही नाही आहे. दिस इज म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट जी असते ती कॉमन सेन्स असते. आपलं सगळं नॉलेज बाजूला राहतं, बट ट्रॅजेडी इज कॉमन सेन्स इज द मोस्ट अनकॉमन थिंग. येस येस ॲब्सोल्युटली. तर ते कॉमन सेन्सने आपण वागत राहिलो ना, काही शिक्षणाची गरज नाही, पुस्तकं वाचायची गरज नाही, काही गरज नाही. कॉमन सेन्स प्रिवेल्स.